अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मग तर बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, घरातील प्रत्येक सदस्यावर आपल्या गुरूंची कृपा राहण्यासाठी गुरुवारचा दिवस आणि गुरुवारी केलेली सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावयाची एक सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे। जर गुरुवारी तुम्ही या एका ठिकाणी या दिशेला दिवा लावला आणि दिव्यात जर तुम्ही ही एक वस्तू घातली आणि हा दिवा जर गुरुवारच्या दिवशी रात्रभर तुम्ही घरामध्ये पेटता ठेवला, रात्रभर घरामध्ये हा दिवा तुम्ही प्रज्वलित ठेवला, तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात असणारा जो अंधार आहे हा दूर होईल। सतत येत असणारं अपयश दूर होईल, कामातील अडथळे निघून जातील, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत जी विघ्न येत आहेत, सतत जी संकट आहेत, म्हणजे सतत अकालीन संकट म्हणतो किंवा सतत अपघात घडत आहेत, ह्या सगळ्या समस्यातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या जीवनामध्ये अखंड कायम माता लक्ष्मी आणि तुमच्या गुरूंची कृपा राहील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी गुरुबळ मजबूत करण्यासाठी हळदीच्या पाण्याने स्नान करावं। घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, घरातले जे 4 कोपरे असतील, बेडरूम, सगळ्या ठिकाणी हळदीचं पाणी शिंपडावं। आणि घरामध्ये सतत यश हवं असेल, घरातील प्रत्येक कुटुंबाच्या पाठी किंवा घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये जर सकारात्मकता हवी असेल, तर प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं। या 3 गोष्टी गुरुवारच्या दिवशी महत्त्वाच्या आहेत, ज्या प्रत्येक घरामध्ये घडल्याच पाहिजेत। त्याच्या व्यतिरिक्त हा उपाय बघा, असं म्हटलं जातं की गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं। बऱ्याच वेळा मला एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे बऱ्याच वेळा कमेंट्स असतात की ताई, गुरुबळ मजबूत करण्यासाठी आम्ही काय करू किंवा गुरुबळ मजबूत होण्यासाठी आम्ही कुठली सेवा करू? तर त्या प्रत्येकाला मी कमेंटमधून किंवा पर्सनलीही सांगत असते, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभर जेवढ्या शक्य, जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा। गुरूंचं नामस्मरण करा, गुरूंना प्रसन्न करण्यासाठी जे नैवेद्य अर्पण करतो ते अर्पण करा, गुरूंच्या मूर्तीवर किंवा काय प्रतिमा असेल तर त्याच्यावरती अभिषेक घाला आणि दिवसभर सतत मुखात गुरूंचं नाव ठेवा। प्रत्येक गुरुवारी हे करत गेलात, कधीच गुरुबळ कमकुवत होणार नाही, कधीही तुमच्यावरती गुरु नाराज होणार नाही, नेहमी गुरुबळ उच्चांकावर राहील। त्यामुळे कामातील अडथळे, संकट, क्लेश, कलह हे आपोआप दूर होतील। ठीक आहे, आता आजचा महत्त्वाचा उपाय, संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 8च्या आतमध्ये कधीही हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता। यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे। कणकेचा बनवून घेतलात किंवा मातीचा घेतलात, घरामध्ये जर एक्स्ट्रा एखादा धातूचा असेल तो घेतलात तरीही चालेल। ठीक आहे, एक छान दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये छान एक वात घालायची आहे। या दिव्यात तूप किंवा तेल दोघांपैकी काहीही घातलं तरीही चालेल। आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, पेटवायचा आहे। त्यानंतर दिवा पेटून घ्यायचा, तेल तूप सगळं टाकून घ्यायचं, दिवा पेटवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या दिव्याच्या खाली एक प्लेट घ्यायची, एक छोटी प्लेट घ्यायची। ही प्लेट तांब्याची असावी, ज्याला ताम्हण म्हणतो। आता ताम्हण सगळ्यांकडे असेल, नसेल तर शेजाऱ्यांचं तुम्ही 1 दिवसासाठी आणलं तरीही चालेल। तांब्याची प्लेट घ्यायची, त्या तांब्याच्या प्लेटमध्ये तांदूळ वगैरे काहीच टाकायचं नाही, त्या तांब्याच्या प्लेटमध्ये हा पेटताच दिवा जो आहे तो ठेवून द्यायचा। ठीक आहे, आता ही प्लेट उचलायची, त्या दिव्यासगट ही प्लेट उचलायची, घराच्या बाहेर यायचं। मुख्य प्रवेशद्वार जो आहे, या मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर यायचं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उजवीकडे, डावीकडे कुठल्याही भागामध्ये ही तांब्याची प्लेट उंबरठ्याच्या समोर ठेवून द्यायची। आता जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला 5 बोटं हळदी कुंकवाची लावून घ्यायची आणि जो दिवा आपण तिथे ठेवलेला आहे त्यालाही हळदी कुंकवाची 5 बोटं लावून घ्यायची। 5-5 बोटं हळदी कुंकवाची लावून झाली की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्या वाटीमध्ये तुरटीचे 11 खडे घ्यायचे। मोठी तुरटी असेल तर ती तोडा,
तोडून त्याचे छोटे छोटे अगदी साखरेसारखे तुकडे केले तरीही चालतील, पण आपल्याला 11 तुरटीचे तुकडे घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, तुरटीचा एक खडा तुपात भिजवायचा. घरामध्ये तूप असेल, नसेल तर विकत आणा. थोडंसं तरी तूप लागणार आहे. गाईचं असेल, म्हशीचं असेल, कुठलंही चालेल. तुरटीचा खडा तुपात भिजवायचा आहे. त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे. पळी असेल तर पळी घेतली तरीही चालेल. त्या पळीमध्ये ही तुरटी तुपात भिजवून पकडायची आहे, इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणा, किंवा मग तुम्ही जे पुरुष सूक्तम आहे महाराजांचं, हे पुरुष सूक्तम म्हटलं तरीही चालेल. यापैकी कुठलीही सेवा करा आणि हा तुरटीचा खडा त्या दिव्यात, म्हणजे दिव्यात असणारं तूप किंवा तेल असेल त्यात अर्पण करा. पुन्हा दुसरा तुरटीचा खडा तुपात भिजवून त्या चमच्यात घ्यायचा. पुन्हा सेम याच पद्धतीने गुरूंचं स्मरण करायचं. पुन्हा ही तुरटी त्या तुपात किंवा तेलात अर्पण करायची. असे घेतलेले 11च्या 11 ही तुरटीचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या दिव्यात घालायचे आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं, खोलगट असणारं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्या ताम्हणावरती, म्हणजे त्या ताम्हणावर जो दिवा ठेवलेला आहे त्या दिव्याला त्या भांड्याने झाकून घ्यायचं. व्यवस्थित झाकून घेतलं की त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्रभर तिथे तसाच ठेवायचा आहे. रात्रभर उघडून नाही बघायचा, काहीच नाही. समजा रात्री 12 वाजले किंवा 11, 11:30 वाजले, शक्यच नाही, तर आम्ही एवढा वेळ बाहेर हा दिवा ठेवू शकत नाही, कारण कोण काय बोललं. बऱ्याच लोकांना भीती पण वाटत असते, कोण काय विचार करेल. अशा लोकांनी काय करा, हा उपाय संध्याकाळी 6-7 वाजता केला तर एक 9:30-10 वाजता ही प्लेट घरात आणा. घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये आणून ठेवलं तरीही चालेल, पण कमीत कमी 2 ते 3 तास तरी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला हा दिवा झाकून आणि तसा ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी, उद्याच्या दिवशी सकाळी उठलात, अंघोळ बाकीचं सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर त्या दिव्यावर ठेवलेलं जे खोलगट भांडं आहे ते काढायचं आहे आणि या दिव्यामध्ये घातलेले जे तुरटीचे खडे त्यासोबत भांडं काढून घ्यायचं आहे. वरचं भांडं काढून झालं की त्या भांड्याला थोडी काजळी साठलेली असेल. ही काजळी तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये एकत्रित करायची आहे. सगळ्यात पहिले त्याचा एक टिक्का आपल्या कपाळाला लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराला त्याचा एक टिकळा लावा. घरात जेवढे सदस्य आहेत जे करू देतील त्यांनाही त्याचा एक टिकळा लावा. राहिलेली काजळी असेल ती वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा. जेव्हा जेव्हा यश मिळण्यासाठी किंवा जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा आवर्जून ती जी काजळ आहे ना तिचा टिकळा आपल्या कपाळाला लावून जा. आता तुम्ही हे झाकण काढल्यानंतर त्या दिव्यामध्ये घातलेले जे तुरटीचे खडे आहेत ते शक्यतो विरघळले असतील. विरघळून ती तुरटी रात्रभर त्यामध्ये विरघळून नष्ट झालेली असेल. जशी तुरटी त्यामध्ये संपेल, जशी तुरटी त्यामध्ये नष्ट होईल, तशी विघ्न, अडचणी, अडथळे, संकटे, क्लेश, कलह सगळं काही त्यामध्ये जळून जाईल. कारण तुरटी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, तुरटी ही सकारात्मकता आणण्यासाठी, वाईट शक्ती, बाधा यांचा नाश करण्यासाठी तुरटी ही सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जसं तुम्ही आज गुरुवारी ही तुरटी अभिमंत्रित करून त्या दिव्यात घालाल आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तुम्हाला खूप अनुभव येईल, खूप फरक जाणवेल. क्लेश, कलह सगळंच दूर होईल. ऐश्वर्याची प्राप्ती होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल. गुरुबळ मजबूत होईल. जशी तुरटी त्या तेलात तुमच्या उंबरठ्याच्या समोर संपून जाईल तशी अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.